वसई विरार शहरात गेल्या 4 ते 5 दिवसांपासून मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं असतानाच साथीचे आणि जलजन्य आजार पसरू नये यासाठी वसई विरार महानगरपालिकेनं विशेष खबरदारी घेतली। त्याचाच एक भाग म्हणून पालिकेच्या आरोग्य विभागाचं पथक वसईतील मिठागर परिसरात बोटीद्वारे पोहोचून नागरिकांना औषधांचं वाटप करत त्यांनी जनजागृती केली। मिठागर परिसरात मोठ्या संख्येनं नागरिक वास्तव्याला असून पावसामुळे या भागात पाणी साचलं, त्यामुळे या ठिकाणी पोहोचण्यासाठी होडीचा वापर करावा लागला असून काही ठिकाणी नागरिकांना गळाभर पाण्यातून मार्ग काढावा लागतोय। अशा परिस्थितीत पालिकेच्या आरोग्य विभागाचं पथक अग्निशमन दलाच्या मदतीनं बोटीतून या परिसरात दाखल झालं। वसई विरारमध्ये दुपारनंतर धुवाधार पाऊस बरसला आहे, त्यामुळे अनेक भागांमध्ये पाणी जमा झालेलं आहे। मी आता सध्या वसईच्या मिठागर वसाहतीच्या रस्त्यावर आहे। आपण जर बघितलं तर हा मिठागरचा रस्ता आहे। जवळपास 1 किलोमीटरचं अंतर पार करत येथील नागरिकांना त्याच्या घरी जावं लागतं। आपण जर बघितलं गुडघ्याभर पाण्यातून हे नागरिक आहेत ते जा करत आहेत। काय स्थिती आहे दादा आतमधली? जास्त पाणी भरलं आहे। आता किती भरलं आहे? आता एवढं कमरपर्यंत। आणि घरामध्ये पाणी आलंय काय? हा, कोणाकोणाच्या घरामध्ये पाणी आलंय, दुसरं बाकी आहे। पण पालिकेने तुम्हाला सांगते की बाहेर कुठे शाळेमध्ये वगैरे निवाराची सोय देते काय? नाही, काय कोण आला नाही अजून। आता काय ते औषधीवाला आले डॉक्टरकडे, ते आता गावात फिरते, औषध वगैरे देत आहेत। हा, ते देते, औषध देते, द्यायला आले। हा, दुसरं कोण आलं नाही अजून ना। ही जी पायवाट आहे जाण्याची, त्या ठिकाणी पूर्णपणे गुडघा कमरे इतकं पाणी जमा झालेलं आहे आणि त्या पाण्यातून त्यांना वाट काढत जावं लागत आहे। प्रभाकर कुडालकर, ABP माझा, वसई।